क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. आपण इथे मनसुबे बनवत राहू आणि तिकडे ते इंग्रज काल कोठडीत अभय आणि सरदार दोघांना मारून टाकतील. आम्ही त्या दोघांना मारायचं? काळाची हीच मागणी आहे. या मक्कार इंग्रजांचे हात अभय सिंग पर्यंत कधी पोचलेत ना कधी पोचणार. इथून परत फिरा. परत जाऊ ऑफिसर, पण एकटे नाही. सज्जन सिंग आणि अभय सिंग यांना बरोबर घेऊनच. या सरदार, लवकर या. एक काम कर, सगळ्यांना तोफा निवडून टाक. चाचाजी. कोण? हुशार मुलीने काय लिहिलंय? स्वाधीन भारत. बाबूजी, नाव कसं वाटलं? वा मुली, इतकं सटीक आणि सुरेख नाव तर माझ्या डोक्यात आजपर्यंत नाही आलं. आणि मी याकरता बरेच मॅटर लिहून ठेवलेत. बस आजच त्याला कंपोज करून टाकू आणि लवकरच काली मातेची पूजा करून वर्तमानपत्राला शुभारंभ पण करू. याने हे सिद्ध होतं की देवाशिष डाकूंचे सरदार आहेत. कॉन्टिमे लूटकॉन्ट अँड हत्या करण्याचे आरोप सिद्ध झाल्यामुळे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावीत आहोत. रणवीर, रणवीर, माझ्या मुला. या जल्लादांनी तुलाही पकडलं? नाही चाचाजी, तुम्हाला घेऊन जायला आलोय मी. मला घेऊन जायला? पण रणवीर बेटा, या जेलमध्ये तर तुम्ही त्याची काळजी नका करू. तुम्ही फक्त माझ्या बरोबर या. पण या चला. या बाहेर चला चाचाजी. देशाविना काहीच नाही रुचे, विमळणार नाही जरी रुतले खोल काटे. एका एका जुलमांचा हिशेब आम्ही घेऊ, दगडाचे उत्तर आम्ही दगडानेच देऊ. बलिदानाचे तुला करू हवन, देशा तुला अर्पितो जीवन. आज तुला अर्पितो जीवन. सज्जन सिंगाची सुटका करा, सुटका करा, सुटका करा.
की जय! भारत माता की जय! अभय सिंगची सुटका करा सुटका करा! सुटका करा! इनकलाब जिंदाबाद! इनकलाब जिंदाबाद! काय समजत नाही हे करायचं तर काय करायचं मिस्टर जॉन ही पब्लिक तर आमच्या डोक्यावर येत आहे हे काम करा सुप्रिटेंडंट आम्हाला लवकरात लवकर दिल्लीला पाठवून द्या शट अप तुम्हाला दिल्लीला पाठवून द्यायचं ह्याला लंडनला पाठवायचं आम्ही कुठे जायचं मग हॅलो सर इथे परिस्थिती खूप खराब आहे ते लोक आलेत. इथे तरी परिस्थिती कुठे चांगली आहे इथे पण परिस्थिती वाईटच आहे अरे यार, सोडू नका इंग्रजांनो निघा इथून मारा यांना! मारा! अभय ही तीच सुरंग आहे हा सरदार इतक्या दिवसापासून हीच सुरंग खणत होतो. या सुरंगीमधून आपण जेलच्या त्या पार जाऊ शकतो. या चाचाजी इतका वेळ नाहीये. या चला 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 सांभाळून जा आरामात जा. या सरदार. इन्कलाब जिंदाबाद! बस सोम आपलं काम झालंय. चला आता इथून निघूया. कोणतं काम गोपी भैया? ते सगळं मी तुला सांगेन. आधी इथून निघायचं. चला साथींनो. इन्कलाब जिंदाबाद! इन्कलाब जिंदाबाद! इन्कलाब जिंदाबाद! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! सरदार सांभाळून. काय झालं? त्या माहितीये
या इंग्रजांनी आम्हाला धोक्याने पकडून अशा काळ कोठडीत ठेवलं होतं. तिथे कधी दिवसाचा अंदाज नसायचा का रात्रीचा अंदाज नसायचा. कळायचं नाही की काळ रात्रीकडे जात आहे की वेळ सकाळची होत होती. काहीच कळायचं नाही. परंतु आत्ताच्या या चांदण्या रात्रीत सर्व काही स्पष्ट दिसत आहे. चिंता नको करू, पुढे जात राहू. या. सरदार, तसं पण चालत चालत बरंच पुढे आलोय. आता तुम्हाला हवा असेल तर काही वेळ आराम करून घेऊ. उजाडताच पुढे निघून जाऊ. नाही अभय, हा रात्रीचा काळोख आपला सहाय्यक आहे आणि सकाळचा उजेड आपली भूमिका जग जाहीर करेल. म्हणजे अरे आपल्या अंगावर अजून हे कैद्यांचेच कपडे आहेत नाही का. ते इंग्रज सिपाही आपल्याला कुत्र्यासारखे शोधत असतील. मला माहिती आहे सरदार, पण सरदार आपल्याकडे काही दुसरा मार्ग पण नाहीये. काही तासानंतर सकाळ होईल, पण मला वाटतं तोपर्यंत कुठेतरी आडोशाला राहून वाट पाहावी लागेल. तुझं म्हणणं तर अगदी बरोबर आहे अभय. रणवीर, रणवीर, माझ्या मुला. काय झालं? कोणत्या विचारात पडलास? सरदार, मी देवाशिष चाचांचा विचार करत होतो. ते एकटे कलकत्त्याला निघून गेले, ते पण असेच आपल्यासारखे कैद्यांच्या वेशात. कुठे काही गडबड झाली तर? काही गडबड नाही होणार. चालत गेल्यानंतर काही अंतरावरच त्यांचे विश्वसनीय सहयोगी तयार आहेत. ते त्यांना कलकत्त्यापर्यंतच सोडणार नाहीत, तर कलकत्त्यानंतर त्यांचे सहाय्यक पण बनणार. अरे देवाशिष बाबूंनी तर आम्हाला तिकडे येण्याचं निमंत्रण सुद्धा दिलं होतं, पण मी त्यांना नकार दिला. तू तर चांगल्या प्रकारे जाणतोच आहेस की आमचं बनारसला पोचणं फार महत्वाचं आहे. जी सरदार. आम्ही हजारीबाग पासून खूप दूर निघून आलोय, पण भाईजान सरदारांना घेऊन निघालेच नसतील तर? काय बोलतोयस? मला हे म्हणायचंय गोपी सिंग, आपण त्यांना निघताना तसं पाहिलं नाहीये. कानांनी जे ऐकलं त्यावर विश्वास ठेवतोय. कानाने ऐकल्यावर म्हणजे? तू पाहत नव्हता जेलमध्ये किती धावपळ चालली होती की अभय आपल्या 2 साथीदारांना घेऊन फरार झालाय ते. आणि ती पोलिसांची शोधाशोध, इकडे गेला असेल तिकडे गेला असेल, जखमी कुत्र्यासारखे शोधत होते. ते काय असंच असेल? अरे सोम, पण ती गोऱ्यांची चाल पण असू शकते. अशी एक अफवा पसरवायची की मग मोर्चा थांबेल, आणि मोर्चा थांबलाही आणि गोपीसिंग आपण पण बाजूला झालो. बाजूला झालो नाही हबीबुल्ला, आम्ही स्वतः तिथून निघून आलो. आम्ही आता अभय आणि सरदारांच्या मागोमाग चाललो आहोत. मागे मागे जातोय? मी काही समजलो नाही गोपीसिंग. मी समजतो. हे बघ, सरदार आणि अभय जेलच्या मागच्या रस्त्याने निघाले आणि आम्ही लोक जेलच्या समोरच्या रस्त्याने. आता ते इकडे येऊ शकत नाही ना आपण तिकडे जाऊ शकत नाही, कारण मधोमध जेल आहे. होय गोपी भाई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. असंच झालंय. म्हणजे ते आपल्याला बनारसला भेटतील? बनारसमध्ये का भेटतील सोम? इथे एक जागा आहे ज्याचं नाव आहे बभुत्री. हो, या जागी हे दोन्ही रस्ते येऊन मिळतात. आणि जर महादेवाने ठरवलं तर आपण सरदार आणि अभयचं स्वागत इथेच करू, इन्शाअल्लाह. आणि तुझ्या जेवढ्या शंका आहेत त्या सगळ्या बाहेर फेकून दे. आम्ही जे लक्ष्य ठरवून मोर्चा घेऊन गेलो होतो ते लक्ष्य पूर्ण झालंय. माझ्या खबरींनी पण ही खबर दिली आहे की अभय आणि सरदार जेलमधून पसार झाले, आणि म्हणून तुम्ही लोक खुश व्हा आणि आपल्या सगळ्या शंका मनातून काढून टाका. गोपीसिंग, खुदा करो आणि असंच हो. असंच झालं आहे हबीबुल्ला, असंच झालं आहे. ते जेलमधून निसटले आणि आता तुम्ही निश्चिंत होऊन जा आणि या सगळ्या गोष्टी विसरून जा. आता आम्हाला पावलं लवकर टाकावी लागतील.
कारण आपण त्या जागी लवकर पोहोचू आणि सरदार आणि अभयचं स्वागत करू. हं? चला 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 चला. बरं अभय, तुझी एक गोष्ट समजली नाही आम्हाला. काय सरदार? मला आणि देवाशीष बाबूंना जेलमध्ये शिरकाव करून सोडवण्याची जी योजना बनवली, यात तू पराडकरजींना आणि इतरांना सामील का नाही केलंस? माहिती होतं ना हे किती जोखमीचं काम होतं? माहित होतं सरदार, पण मला हे नको होतं की या जोखमीमुळे कोणी मला तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही. ही गोष्ट तर तुम्ही पण चांगल्या प्रकारे जाणता. पराडकरजी मला या मोहिमेकरता कधीच मंजुरी देणार नाही. आणि तसंही कुणाचं ऐकायला आणि कोणाला समजवायला वेळ पण नव्हता माझ्याकडे. बस एवढ्याच करता. बेटा अभय, तुझ्या अशा उत्साहावर आम्हाला गर्व आहे, पण कधी कधी या सगळ्याची भीती सुद्धा वाटते आम्हाला बेटा. आता हा सगळा विचार नका करू सरदार. थोडा आराम करून घ्या. उजाडताच आपल्याला निघायचं पण आहे. महादेव, तुम्हा सगळ्यांचा उद्देश सज्जन सिंग धवे ते लक्ष असायला हवं. सरदार बरेच थकलेत. त्यांना अजून झोपू द्यावं. तोपर्यंत बघू जवळपास काही पाण्याची व्यवस्था झाली तर. खाण्याची तरी व्यवस्था झाली. आता पुढे जाऊन बघतो, कुठे ना कुठे पाणी तरी मिळेलच.
सूर्य डोक्यावर आला आणि आम्ही अजूनपर्यंत झोपलो होतो. इतका घाड कसा झोपलो मी? अभय कुठे गेला? त्याने आम्हाला उठवलं का नाही? माहितीये त्याला या दिवसाच्या उजेडात आम्ही सुरक्षित नाहीयेत. अरे सरदार, झोप झाली तुमची? अजून थोडा आराम करायचा ना. निघून गेलास? अरे जर तू उठला होतास तर आम्हाला पण जरा उठवायचं. माहित नाही कुठे गेला होतास. दिवस किती वर आलाय आणि तुला माहितीये की या दिवसाच्या उजेडात आपल्याला किती धोका आहे. जेलचे कपडे अजून अंगावर आहेत आपल्या. सरदार, कपड्यांची व्यवस्था होऊन जाईल, तुम्ही चिंता नका करू. तोंड धुवून घ्या आणि काहीतरी खाऊन घ्या. खायला कुठून मिळाला? जवळपास कुठे काही वस्ती आहे काय? नाही सरदार, ही निसर्गाची वस्ती आहे. यानेच आम्हाला खाणं उपलब्ध केलं. आता जास्त विचार नका करू. आधी हात धुवून काहीतरी खाऊन घ्या. अजून चालायचं पण आहे आपल्याला. घे. तुम्ही खा ना सरदार. अरे घे. या सरदार. आपण झोपून राहिलो म्हणून इतका उशीर झाला. म्हणून तर भीती वाटते की सरदार आणि अभय येऊन निघून तर नाही ना गेले. हा भाईजान, ही पक्की खबर मिळो की सरदार आणि भाईजान जेलमधून सुखरूप निघालेत. मगच तसल्ली होईल. मग ते इथं नाही भेटले तरी चालतील, बनारसला भेटू. हबी भाई, तुझं हे बोलणंच माझ्या मनात शंका पैदा करतं. काय करणार ज्वाला सिंग, मनामध्ये असा कुठला सवाल उठतो की ते अजून जेलमधून निघालेच नसतील तर. नाही हबीब, असं नाहीये. आज सकाळी सकाळी मी एक स्वप्न पाहिलं. स्वप्नात अभय सिंग एक कवच बनून सरदारांची सहाय्यता करत आहे जेलमधून बाहेर पडल्यावर. आणि सरदार पण स्वकुशल रुबाबात गर्वाने बाहेर आले असं स्वप्न पाहिलं मी. आणि तेही सकाळी. असं म्हणतात ना की सकाळी पडलेली स्वप्न नेहमी खरी होतात. काय गोपी भैया, मी खरं सांगतोय ना? सो मी स्वप्नांवर नाही जगत, वास्तवावर विश्वास ठेवतो. आणि वास्तव हेच आहे की अभयने सरदारांना सोडवलंय. आणि उशीर झाला नसेल तर तुम्हा लोकांना पण समजेल
की खरं काय आहे आणि स्वप्न काय आहे. कारण हीच ती जागा आहे जिथे दोन्ही रस्ते येऊन मिळतात. पण आम्हाला हे कसं समजेल की ते इथे आले होते आणि येऊन निघून गेले? गोपी सिंग, आपण संध्याकाळपर्यंत वाट पाहू, मग पुढे ठरवूया आपल्याला काय करायचं आहे ते. चिंता करू नकोस हबीब, ते दोघं जरूर येतील. संध्याकाळची वाट नाही पाहावी लागणार. याची गरज नाही पडणार हबीबुल्ला. तिकडे बघा, सरदार सरदार सरदार! सरदार 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 सरदार! सोमदत्त भाईजान, भाईजान. कसा आहे हबीबुल्ला? ठीक आहे सरदार. सरदार, तुम्ही कुठे निघून गेला होतात? तुम्ही नव्हता तर सरदार, आम्ही सगळे यतीम झालो होतो, यतीम झालो होतो. होय सरदार, आम्ही सगळे लावारीस झालो होतो. असं वाटत होतं की आमच्या डोक्यावरचं छत्र कोणी काढून घेतलंय. तुमच्याशिवाय चेतना शून्य आणि अधुरे झालो होतो. जणू जगण्याचा काही उद्देशच उरला नव्हता. असं नाही म्हणायचं सोमदत्त, असं नाही म्हणायचं. तुम्हा सगळ्यांचा जगण्याचा उद्देश सज्जन सिंग नव्हे तर ते लक्ष असायला. ज्याच्या समोर इंग्रजांचे हातपाय कापायला लागतात. गोपी सिंग, तू तिकडे का उभा आहेस? इकडे हा इथे कसा? तुम्ही क्रांतिकारी आहात आणि कोणत्याही क्रांतिकारी करता सज्जन सिंगच्या नावाने रडायचं नाही, जेव्हा की आपल्या जे मिशन आहे त्यावर पुढे अग्रेसर होत राहायचं. सरदार, आम्ही कमजोर होऊन जातो. तुम्ही नसताना आम्ही काय पण नाही करू शकत. तर मग जगणं सोडून द्या. समजा की आम्ही जर दोघं नाही राहिलो, मग काय तुम्ही पेटवलेली मशाल तिला विझवून टाकाल? आपल्या कार्यपथावरनं माघार घ्याल? क्रांतीची जी मशाल पेटवली आहे ना, ती पेटत राहिली पाहिजे. भले हे किती संकट येवो, ती तेवत राहिली पाहिजे, कोणत्याही आधाराशिवाय, कोणत्याही मदतीशिवाय आणि सहयोगाशिवाय. पण सरदार, तुम्ही आम्हा सर्वांची ताकद आहात सरदार. तुम्ही नाही तर आम्ही पण नाही. आम्हाला ठाऊक आहे हबीबुल्ला, आम्हाला ठाऊक आहे की तुम्ही आहात तर आम्ही आहोत, आम्ही आहोत तर क्रांती आहे, आणि क्रांती आहे तर आपण सगळे आहोत. आणि तू कधीही अभयच्या अनुभवावरून प्रेरणा घेतच नाहीस. हा सुद्धा माझा शिष्य आहे आणि कितीही मोठं संकट येऊ देत याच्या माथ्यावर कधी चिंता दिसणार नाही. सदैव झुंजत राहतो, हार नाही मानत. तुम्हा सगळ्यांना सांगतो, शिका ह्याच्याकडून. जीवन जगू शकाल, शिका. शुक्रिया भाईजान. तुम्ही गुरुदक्षिणा देऊन एका शिष्याचा बहुमान केलाय. आम्ही सगळे तुमचे खूप एहसानमंद राहू. यात एहसानची काय गोष्ट आहे हबीबुल्ला? आपल्या गुरुचं रक्षण केले मी, आणि तुम्ही पण याच गुरूंचे शिष्य आहात. आता यात तुमचं आमचं कुठून आणलं? जी भाईजान. गोपी सिंग, तू तिकडे का उभा आहेस? इकडे ये. हा इथे कसा? सरदार, हा ओळखतो गोपी सिंग. इंग्रजांचा सगळ्यात जहिरीला साप. अनेक हिंदुस्थानी क्रांतिकारांच्या मरणाला कारणीभूत ठरला आहे हा इथे कसा? मला माहिती आहे सरदार, पण आता हा गोपी सिंग पूर्वीचा गोपी सिंग नाही राहिलेला. मी तुम्हाला सांगितलं होतं
गोपी सिंग सारख्या हिंदुस्थानींना एक संधी द्यायची गरज आहे. आता बघा, गोपी सिंग बदललेला आहे. होय सरदार, आम्ही पण तुमच्यासारखं गोपी सिंगवर विश्वास नव्हता केला. पण गोपी सिंगची कुर्बानी आणि त्याच्या साहसानं आम्हा सगळ्यांना मजबूर केलं. आता गोपी सिंग सुद्धा आमच्यात सामील झालाय. आणि सरदार, याच्यामुळेच तर आम्हाला कळलं की तुम्ही हजारीबाग जेलमध्ये आहात. आणि हो सरदार, तुम्हाला हे पण माहित नाही की बनारस पासून हजारीबाग पर्यंत एक मोर्चा निघाला होता. त्या मोर्चाची एकच मागणी होती, तुम्हा दोघांची सुटका. आणि सरदार, आणि त्याचं नेतृत्व गोपी सिंगनेच केलं होतं सरदार. आणि जेव्हा याला कळलं की याचं काम पूर्ण झालंय, की तुम्ही दोघं सुटला आहात, तेव्हा कुठे जाऊन आम्ही तिथून निघालो. होय सरदार, आम्ही सगळे तिथूनच येत आहोत. तुम्ही दोघं जेलच्या मागच्या बाजूने बाहेर पडला आणि आम्ही सगळे जेलच्या पुढून निघालो. सरदार, मला माहितीये मला, कळत नकळत माझ्या हातून अशा चुका झाल्या आहेत ज्या माफीच्या लायक नाहीत. पण एकदा सरदार, माझ्यावर विश्वास ठेवून बघा. गोपी सिंग आपला जीव देईल, पण तुमच्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार सरदार. फक्त एकदा. तुम्ही काही काळजी करू नका सरदार. हे तर तुम्ही पण जाणता की पारखल्याशिवाय कोणालाही दलात सामील करून घेतलं जात नाही. पण गोपी सिंग आता खरंच बदललाय. तू म्हणत असशील तर मानतो आम्ही. आम्हाला तुझा गर्व आहे. सरदार, बस तुम्ही एवढं म्हणाला, छाती भरून आली गोपी सिंगची. सावधान. जीव देईन मी याकरता, पण भारत मातेवर आज नाही येऊ देणार. सांभाळून या. या. सरदार, तुम्ही या कपड्यांमध्ये बनारस पर्यंत चलाल? चिंतेचा विषय नाहीये. अरे आता तर पूर्ण तांडा आपल्या बरोबर आहे. जे होईल ते पाहून घेऊ. काय हवंय? होय सरदार, पण थोड्या अडचणी तर आहेत. इंग्रज शिपाई आणि त्यांचे खबरी आम्हाला सहजपणे ओळखू शकतील. काही ना काही इंतजाम करावा लागेल. हे तर आहे. या इलाक्याचे काय नाव आहे? गोपी सिंग, काय नाव सांगितलं होतंस तू? बभूत्री. बभूत्री का? हा सरदार, बभूत्रीच्या नावानं काही आठवलं? भाईजान, तुमच्या लक्षात येते एक करतार सिंग म्हणून होते. गरम दल मध्ये पण येऊन मिळाले होते. आणि सरदार, तुमच्याकडून बरंच काही शिकलं पण होते. हा, ते बहुतेक तू त्यांच्याबद्दल बोलतोय जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. हा भाईजान, तेच. करतार सिंग नाव आहे त्यांचं. हा, ते सगळं ठीक आहे, पण तू का त्यांचा विषय काढतोस? तो या करता भाईजान की जेवढं मला आठवतंय ते इथलेच बभूत्रीचे रहिवाशी आहेत. आणि जर आपली त्यांची भेट झाली, त्यांना आपण भेटू शकलो, तर कपड्यांचा बंदोबस्त तर होईलच. शिवाय सरदार, आपली इथे राहण्याची पण व्यवस्था होईल. अरे होऊ शकतो म्हणतोय, सारे समज झाली. अरे आठवलं यार, तो करतार सिंग खूप सज्जन माणूस आहे. क्रांतीची भावना तर त्याच्या रोमारोमात रुजली आहे.
मी तर ऐकलंय की कधी कधी गुप्तपणे तो क्रांतिकाऱ्यांची मदत सुद्धा करतो. जी हा सरदार, तेच. तर पहा मग, जर तो भेटला तर ह्यावेळी जंगलात आपली मदत तोच करू शकतो. तर ठीक आहे सरदार, मी आणि गोपी सिंग जाऊन बघून येतो. नाही, थांब हबीबुल्ला, मी चालतो तुझ्या बरोबर. गोपी, तू सरदारांची काळजी घे. तुम्ही सगळे इथेच थांबा, आम्ही जाऊन येतो. चला ठीक आहे, हबीबुल्ला. चला भाईजान. जास्त वेळ नाही आपल्याकडे. करतार सिंग जी, करतार सिंग जी. जी तुम्ही? ते आम्ही तुमच्या घरी गेलो होतो, तिथं कळलं की तुम्ही इकडे कुटीत आहात. असं वाटतंय तुम्ही आम्हाला ओळखलेलं नाही. मी अभय सिंग, गरम दल. ओ अभय सिंग, सरदार सज्जन सिंगचा उजवा हात. जी जी बिलकुल. आदाब. आदाब. बिलकुल बरोबर ओळखलं तुम्ही. खुदाचा शुक्र आहे तुम्ही ओळखलं. हो हो, तुम्हाला ओळखतो मी. तुमचं नाव हबीबुल्ला आहे ना? एकदम अचूक ओळखलं तुम्ही. ओ भाग्य आमचे, तुम्ही आमच्या कुटीत आलात. या ना, आत या. नाही नाही करतार सिंगजी, खरोखर इतका वेळ नाहीये. आम्हाला तुमची मदत हवी होती. हो हो, बोला ना. करतार सिंग तुमची काय मदत करू शकतो? मदत नाही, हक्कानी मागा. काय आज्ञा आहे? करतार सिंग जी, खरं तर गोष्ट अशी आहे की इंग्रज सरकारने आमच्या सरदारांना धोक्याने पकडून इथे हजारीबाग जेलमध्ये गुप्त रूपाने कैद केलं होतं. भाईजानने आपल्या जीवावर खेळून सरदारांना तिथून बाहेर काढून आणलंय. पण तुम्ही बघू शकता की भाईजान पण अजून त्याच जेलच्या कपड्यांमध्ये आहेत आणि सरदार पण त्याच वेशात आहेत. आणि अशा वेशात पुढे जाणं हे खतऱ्याचं आहे. खतरा तर आहे, पण तुम्ही गुरूंना जेलमधून काढून खूप चांगलं काम केलंय. पण ते आहेत कुठे? जी ते तिकडे जंगलात आपली वाट बघतायत. अरे मोठे मूर्ख लोक आहात तुम्ही. तुम्ही त्यांना सोडून आलात? घेऊन यायचं होतं ना त्यांना. चला, मीही येतो तुमच्या बरोबर. चला. हा चला. या सरदार. अरे प्रभू, करतार. प्रभू. अरे करतार. अरे कसे आहात तुम्ही? अरे तुम्ही आमच्या द्वारी आलात, पण घरी नाही आलात. अरे काय आहे ते करतार सिंग, की आम्हाला माहित नव्हतं की तुम्ही इथे राहता. ते तर भलं व्हावं या हबीबुल्लाचे की त्याने तुमचं नाव घेतलं. मग ताबडतोबच आम्ही त्याला तुमच्याकडे पाठवलं, पाहून घ्यायला की तुम्ही आहात की नाही आहात. काही हरकत नाही. चला आमच्या घरी चला, घरी बसून बोलूया. अहो करतार, आमच्या बरोबर खूप लोक आहेत. अरे पूर्ण वरात का असे ना, आमच्या करता तर देशाचा प्रत्येक क्रांतिकारी नवरदेवासारखा आहे. चला. अरे या. महादेव, महादेव, चला. या सरदार. आता काळजी करू नका, आरामात राहा. सज्जन सिंगजी, तुमची क्रांती काय म्हणते? आमचं कार्य तर उघडं पुस्तक आहे. जसं आता आम्हाला या इंग्रजांनी धोक्याने पकडलं होतं आणि तुम्हाला ते कळलं होतं. जरा आता तुम्ही त्या लोकांबद्दल सांगा ज्यांच्या हालचाली आमच्यापासून दूर होऊन पण चालू आहेत. ते सगळे आपापल्या परीने प्रयास करत आहेत सज्जन सिंगजी.
तुम्ही केशवराव हेडगेवारांशी तर परिचित असालच ना, हो तर ज्यांनी 1930 मध्ये गांधींबरोबर मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. त्यामुळे लोकात देशभक्तीची भावना जागृत झाली होती. आणि त्यानंतर त्यांचे शिष्य गोलवलकरजींनी संस्थेची जबाबदारी आपल्या हाती घेतली आणि हा संदेश दिला की लोकांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या जाती धर्मापासून दूर राहून देशाभिमानी बनावं. नव्या विचारांनी राष्ट्राला उच्च स्थान द्यावं. तिथं इंग्रज शिपाई एका गरीब माणसावर लय अत्याचार करतायत. तुम्ही चिंता नका करू, मी जाऊन बघू. त्यांचे विचार अत्यंत योग्य आहेत. आम्ही सगळे भारतवासी त्यांच्या विचारांवर अनुसरण करून आपल्या देशाला उच्च स्थानी नेऊन ठेवू. पण दुसरे काही संघटन यांच्या विरोधात असतात. आपल्या छोट्याशा लाभापोटी लोकांची बुद्धी आणि मन भ्रष्ट करत आहेत. एकीकडे आझादीने प्रेरित झालेले इंग्रजांना हकलण्यामध्ये भाग घेत आहेत, तर दुसरीकडे काही भ्रमित हिंदुस्थानींमध्ये दुफळी माजवत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे म्हणतो की सर्व भारतीयांनी एकत्र यावं. दुसरे संघटन त्यांना चूक ठरवू पाहत आहेत. हेच तर दुर्दैव आहे करतार सिंग. आमची पण हीच इच्छा आहे की आपण सगळे भारतवासींनी एकत्रित झालं पाहिजे आणि आपल्या देशावर मनापासनं प्रेम करायला हवं. आणि देश आजाद राहिला तर देशवासी सुद्धा राहू शकतील. वतनाकरता तर हृदयातून हाच आवाज येतो. काही इच्छा नाही आस एवढीच आहे, देवो कोणी इतकी माती घेईन जिथे चिर विश्रांती. करतार सिंगजी, तुमच्या कवितेतून तुमच्या विचारांचा गाभा कळतो की देशावर तुम्ही किती प्रेम करता. करताच आलं पाहिजे, हेच तर आम्हाला बांधून ठेवतो आणि आपल्याला कवेत घेऊन आपला सांभाळ करतो. तिथं इंग्रज शिपाई एका गरीब माणसावर लय अत्याचार करतायत. हे इंग्रज दुष्कृत्य केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही चिंता नका करू, मी जाऊन बघून येतो. नाही अभय, तुझं एकट्याचं जाणं असं ठीक नाही आहे. पण सरदार, नाही अभय, सरदार एकदम बरोबर बोलतायत. तू जेलमधून फरार आहेस. तुझं आत्ताच त्यांचा सामना करणं बरोबर नाही होणार. सरदार, जर तुमची अनुमती असेल तर मी जातो. सरदार, मी पण गोपीसिंग बरोबर जातो. हे थोडंसं धान्य आहे, जर हे पण तुम्ही घेऊन जाल तर आमचं काय होईल साहेब? काय खाणार आणि काय बनवणार? आमची लहान लहान मुलं आहेत साहेब, आमच्यावर दया करा साहेब. अबे चल हाय, आम्ही काय इथे धान देण्याचं दुकान उघडलंय की तुझ्यावर दया करायची? तू शेती केलीस, धान्य उगवलं आणि स्वतःचं पोट भरलं, मग सरकार काय करेल? तुमचं पोट फाडून काढणार का? पण साहेब, यावेळी तर शेती पण नाही झाली, सगळीच्या सगळी शेती जळून गेली साहेब. मग हे कुठून आणलं? तुझ्या पोटात गेलं ते कुठून आणलं? साहेब, पोटात अन्नाचा एक कण नाहीये साहेब. पोटाची आग विझवायला शेजारच्या गावातून उधार आणले साहेब. जर हे पण तुम्ही घेऊन जाल तर आम्ही काय खाणार आहे? आमच्या लहान लहान मुलांवर दया करा साहेब. उधार आणले? अच्छा, हे उधारीचं धान्य आणून आमचा सारा नव्हता भरू शकत. पण नाही, तुझी नियत चांगली नाही. खरं तर तुला सारा भरायचाच नव्हता, मग आम्ही तुला हे धान्य का देऊ? घेऊन चला रे.
अहो नाही नाही साहेब, मी तुमचे हात जोडतो साहेब. माझ्या मुलांचा तरी विचार करा साहेब. पोरं पैदा करायला काय आम्ही सांगितलं होतं? बंधूंनो, तुम्ही तुमची धान्य उचला. आम्ही देऊ यांना त्यांचा ठेव ती पोती. कुठं आहे तुमचं धान्य? कुठं आहे तुमची घरा? आमचं घर पण हेच आहे, आमचं शेत पण हेच आहे आणि आमचं धान्य पण हेच आहे. चुपचाप यांना यांची पोती घेऊन जाऊ दे. आम्ही तुम्हाला सांगतोय ना, आम्ही भरू तुमचा सारा. घेऊन जाऊ दे त्यांना. आम्ही यातला एक दाणा पण नाही घेऊ देणार. यांनी सारा नाही भरलाय. यांच्या हक्काचं धान्य मध्ये नका येऊ. आम्ही सांगितलं ना, आम्ही देऊ तुम्हाला धान्य. आम्ही ते पण घेऊन टाकू. कुठे आहे तुमचं धान्य? सारा पाहिजे ना? हं? नाही ऐकणार. चला, देतो तुम्हाला सारा. करतार, आता आम्हाला आज्ञा द्या. लवकरात लवकर बनारसमध्ये पोहोचून काही कार्य पूर्ण करायचे आहेत जे अजून शेष आहेत. अनुमती द्यावी. नाही सज्जन सिंगजी, अशी अनुमती नाही मिळणार. मी एक बहुरूपी तुमच्या सेवेकरता बोलावला आहे. तुम्ही त्याला भेटा आणि सुखाने जा.